संजय केळकर यांचा शिवसैनिकांशी संघर्ष मध्ये मध्ये होत असतो, आम्ही पाहत असतो. विधानसभेला शिंदेंच्या माजी नगरसेवकांनी आपल्याला विरोध केला असं म्हटलं जातं. तुमचं काय मत आहे याबद्दल? नाही, विधानसभेला शेवटी प्रत्येकाची इच्छा असते की आम्हालाही लढायला मिळाला पाहिजे, आम्ही लढलो पाहिजे, आणि त्याचाही मी सन्मान करतो. मी शिंदे साहेबांना सांगितलं होतं की त्यांना लढू द्या तुम्ही, आम्हाला पण आमची अवकात काय कळेल इतक्या मी आमच्या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की ज्याला जे लढायचं आहे लढू द्या. खरंच जर आम्ही काम केलेलं असेल तर ठाणेकर निश्चितपणे पोचपावती देणारे अशा प्रकारचा माझा आमच्या ठाण्यातले नागरिक आहेत, ह्याच्याबद्दल मला विश्वास आहे. त्याच्यामुळे आम्ही खरंच केलं असेल तर देतील, नसेल केलं तर नाही देणार. त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल कधीच कटुता वाटली नाही. इव्हन पहिल्या निवडणुकीमध्ये माझ्या समोर जे जे उमेदवार होते ते नंतरच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आले. सर्वच्या सर्व जे उमेदवार होते, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, हे सगळे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि मी त्याच्यामध्ये पुढाकार घेण्यामध्ये होतो. त्याच्यामुळे काहीच तसं मला वाटलं नाही की उलट मी उलटा सूर लावला होता की ज्याला लढायचं लढू हो जाने दो असं. हो, त्याला लढू दे, काय हरकत नाही. पण आता युतीच्या ज्या बैठका झाल्या ठाण्यामध्ये आम्ही बघितल्या, अनेक बैठका झाल्या आणि शेवटच्या बैठकांना मात्र संजय केळकर हे अनुपस्थित होते आणि त्यांची अनुपस्थिती लक्षणीय दिसून आली. नाही, खरं आपल्याला सांगायचं तर माझी प्रामाणिक म्हणजे कार्यकर्त्यांची, शेवटी माझा कनेक्ट आहे खालपर्यंतच्या कार्यकर्त्याशी. बरोबर. कारण मी ज्या चळवळीमधनं आणि रूट लेवलवरनं आलोय, मी खांबाला झेंड्या लावण्यापासून मी कामाला सुरुवात केली आहे. त्याच्यामुळे मला त्यांची मनस्थिती कळत असताना की बाबा आपण लढलं पाहिजे स्वतंत्र, तर ही भूमिका करत असताना त्या याच्यात सुद्धा जर जागांचं काही जमत नाही आहे, आपल्याला जिथे हवं आहे, जिथे आपलं काम आहे, तर शेवटी आपण किती डोकफोड करायची बैठकीमध्ये. म्हणून मी सांगितलं तुम्हीच आता चालवा पुढचं, मी अनुपस्थित राहिलो तरी काही मला तसं काही वाटणार नाही. शेवटी निर्णय वरचे घेतील, वरच्यांनी निर्णय घेतल्यानंतर आपल्याला तो शिरसावंद आहे, कारण मी निष्ठावान पार्टीचा सैनिक आहे आणि त्यामुळे ते बैठकीला मी गैरहजर राहिलो.